नमस्कार, मी नम्रता मुरकर रिद्धी क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। परत एक नवीन रेसिपी घेऊन आले, साधी आणि सोपी मेथीची भाजी। भाजी चांगली विसळून धुवायची अशी चाळणीमध्ये घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये काही माती वगैरे असेल तर सर्व निघून जाईल। चाळणी ठेवून पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय। एक जुडी मेथीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करूया। शेंगदाणे गार झाले आहेत, सालं काढून आता यांना कुटून घेऊया। शेंगदाण्याची सालं काढून झालेले आहेत। आता थोडे थोडे शेंगदाणे टाकून कुटून घेऊया। शेंगदाण्याचे 4 तुकडे झाले पाहिजे एवढं कुटायचं आहे, एकदम पण बारीक करायचे नाहीये शेंगदाणे। त्याचप्रमाणे लसूण आणि मिरची पण ठेचून घ्यायची आहे। मिरची आणि लसूण कुटून झालेली आहे, तर काढून घेऊया। मेथीची भाजी निथळलेली आहे, आता चिरून घेऊया। अशा प्रकारे सर्व भाजी चिरून घ्यायची आहे। शेगडीवर तवा ठेवलाय, गॅस चालू करून घेऊया। 2 टेबलस्पून तेल घालूया। तेल तापलेलं आहे, आता जिरं घालूया। त्याचप्रमाणे ठेचून ठेवलेली लसूण आणि मिरची घालूया। लसूण आणि मिरची ठेचून घातल्याने भाजीची टेस्ट अजूनच वाढते। लसूणचा रंग चेंज झालेला आहे, आता यामध्ये भाजी घालायची आहे। चवीनुसार मीठ, ठेचून घेतलेला दाण्याचा कूट। याची फ्लेम मीडियम करायची आहे आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफ द्यायची। झाकण ठेवून 2 मिनिटं झालेले आहेत, उघडून बघूया। लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे आपली भाजी खूपच पौष्टिक होणार आहे। एकदम झटपट होणारी भाजी, टिफिनला वगैरे यायला बरी। हे बघा, देठ पण शिजलेलं आहे, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे। आता गॅस बंद करूया। मेथीची भाजी आमच्या कोकणाकडे कांदा घालून बनवतात, तशी भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा।